नमस्कार मंडळी, जय खानदेश. कशा आहात सर्व? माझ्या चॅनलचं नाव आहे मिसेस देवश्री जळगावकर. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. तर मी विचार केलेला होता सोमवारपासूनच पहिला व्लॉग टाकेल. माझ्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा. चला तर करूया देवपूजा. मंडळी झालेली आहे देवपूजा. जास्त काही व्हिडिओ नाही घेऊ शकले मी, कारण की आम्हाला जायचं होतं महादेवाच्या मंदिरामध्ये आणि माझ्या मिस्टरांना पण ऑफिसला जायचं होतं, म्हणून त्यांना लेट होतं. तर थोडंच व्हिडिओ घेतले मी. चला आपण जाऊया मंदिरात. हे माझे मिस्टर आहे आणि ही माझी चिमाबाई. तर चला जाऊया मंदिरात. मंदिर काही जास्त दूर नाही आहे, आमच्या कॉलनीच्या बाजूच्या कॉलनीमध्ये. चला तर जाऊया. हे आहे महादेवाचं मंदिर, त्याच्या बाजूला गणपतीचं मंदिर. मंदिरात काही जास्त गर्दी नव्हती, 2-3च लेडीज होत्या. खूप भारी झाली पूजा. मला असं वाटलं आज खूप गर्दी असेल, पहिला श्रावण सोमवार आहे म्हणून, पण काही गर्दी नव्हती. मस्त पूजा करली आम्ही दोघी जणींनी. हे व्हिडिओ घेत होते, जेवढा घेतला आला तेवढाच घेतला आहे, जास्त काही घेतला नाही. लेडीज तोंडाकडे बघत होत्या. मस्त पूजा झाली आमची. आता आम्ही चला तर ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. मंडळी आलो आम्ही घरी. मी यांना मस्त टिफिन वगैरे पॅक करून दिला. मग जेवढे कामं बाकी होते तेवढे करून घेतले. स्वयंपाक झालेला होता, फक्त साबुदाणाच करायचं बाकी होता. मग साबुदाणा करून घेतला मी. आई तिकडे जेवण करत होता, आम्ही इकडे फराळ करत होतो. पप्पांचं जेवण झालं होतं, पप्पा TV बघत होते. ताईची मुलं मागे जेवण खाऊ घालत होत्या, तिचं पण जेवण झालं. मग किचन आवरायला घेतला मी. किचनमध्ये खूप पसारा होता. किचन स्वच्छ करून घेतलं, मस्त सगळं आवरलं. मग मी आली वरती बेडरूममध्ये पण खूप पसारा झालेला होता. झाडू वगैरे मारला. मग बाल्कनी झाडू होती, म्हटलं तुमच्यासोबत बाहेरचा व्ह्यू शेअर करावा. खूप भारी हिरवं झालेलं आहे बाहेर. पावसामुळे बाहेर पाऊस चालू होता. तर मंडळी पाऊस खूप सकाळपासून चालू होता. आज थोडासा पण बंद झाला नव्हता. मग थोडा आराम करून घेतला. मग संध्याकाळी खाली गेली. ताई चहा करत होत्या गरमागरम. ताईंची चहा होत होती आणि बाहेर पाऊस पडत होता. चहा झाल्यानंतर ताई आई पप्पांना चहा द्यायला गेल्या. मग आम्ही पण चहा एन्जॉय केला दोघी जणींनी खाली बसून. मस्त गरमागरम चहा होता आणि बाहेर पाऊस पडत होता. त्याच्यानंतर मग घरातली कामं आवरून घेतले. पसारा झालेला होता थोडा. दुपारी चिमूबाई खूप पसारा करते, थोडंफार आवरून घेतलं. संध्याकाळी उपास सोडायला केले होते. वांग्याची भाजी, शेवची भाजी आणि चपाती. तर पहिला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही चुकलं असेल ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.